सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत खासदार शरद पवार यांनी मान गादीला आणि मत शेतकऱ्याला अशी घोषणा केली होती। यावर महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी हेच वाक्य शरद पवार यांनी कोल्हापुरात येऊन म्हणावं असं आव्हान दिलं होतं। यावर खासदार शरद पवार यांनी त्यांनी अगोदर आपण मोदींसोबत जाणार नाही असं जाहीर करावं असं प्रति आव्हान खासदार मंडलिकांना दिले। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी खासदार संजय मंडलिकांनी त्यांना दिलेल्या आव्हानाबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारलं। यावर खासदार शरद पवार यांनी त्यांनी आपण मोदींबरोबर जाणार नाही अगोदर जाहीर करावं असं प्रति आव्हान दिलंय। ते मोदींबरोबर जाणार नसतील तर त्यांच्या सूचनांचा विचार करू असं सांगत मोदींना देशातून हटवणं याला आपलं प्राधान्य असल्याचं खासदार पवार यांनी सांगितलं। आणि केली असेल शेवटी कोणाकडे जाणार आहे। जर त्यांनी हे जाहीर करावं की आम्ही मोदींच्यावर जाणार नाही, मोदींच्यावर आम्ही जाणार नसतो तर दुसऱ्या काही सूचना असतील त्याचा विचार करतील। आम्हाला मोदी हे देशासोबतचं मोठं संकट वाटतं।